येणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट। शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये चर्चेची खलबतं। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार भेट घेतल्याची माहिती। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची देखील माहिती। निवडणुकीवर बोलायचं तेव्हा मी बोलेन, एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं उत्तर। तर योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, राज ठाकरे यांच्या सोबतच्या भेटीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची देखील प्रतिक्रिया। आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय। तांत्रिक अडथळे सुटल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही। या सगळ्यातून काहीच हाती लागणार नाही। राज ठाकरे यांची मराठा आरक्षण आणि विशेष अधिवेशनावर प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी उद्या आणि परवा विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होणार अशी शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार। सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका, मात्र आमचं नुकसान होईल अशी भूमिका अधिवेशनात देखील घेतल्यास आम्ही पेटून उठू, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर 21 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 50% आतच आरक्षणाचं बोला ही मराठ्यांची अपेक्षा। नेते 50% आरक्षणावर बोलले तर ते नेते मराठ्यांविरोधात, जरांगे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषण। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं, त्याप्रमाणे देशातील जाती आणि धर्माची लढाई संपली पाहिजे। तर आमच्या हातामध्ये राजकीय नाही तर क्रांतिकाराची मशाल। शिवजयंतीनिमित्त बच्चू कडू यांच्याकडून भावना व्यक्त। भाजप शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारी। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याची देखील माहिती। दरम्यान मी कुठेही जाणार नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर पाटील दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। महाविकास आघाडीतील अनेकांचा आमच्यासोबत थेट संपर्क, पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं, कधीही काहीही होऊ शकतं, चंद्रशेखर बावनकुळेंचं देखील सूचक वक्तव्य। जयंत पाटलांसोबत कोणताही संपर्क नाही, जयंत पाटील कुणाच्या संपर्कात आहेत याची माहिती नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपची ताकद असताना देखील सर्व विरोधी नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर आमच्याकडील नेत्यांची चर्चा म्हणजे काहीतरी आमच्यात असेलच ना, सुळे यांचं खोचक वक्तव्य। भाजप दुसऱ्या पक्षाचे नेते पळवत आहे, भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा दम आता राहिला नाही, विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक नेमण्यात आले। मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटांकडून समन्वयकांची नियुक्ती। जागा वाटपामध्ये दक्षिण मध्य त्याचबरोबर उत्तर पश्चिमच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। निवडणूक आयोग कामासाठी शिक्षकांना बोलवतं, मग निवडणूक आयोग 5 वर्ष झोपा काढतं का? राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल। तर शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रुजू होऊ नये, राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान। लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा, मी अपवाद नाही, लोकशाहीमध्ये सर्वांनाच विचार मांडण्याचे अधिकार, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। शिवाजीराव आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढतीत देखील रंगत येते, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य।
विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितलं, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। येत्या 22 तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होणार। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील बैठकीचं निमंत्रण। विदर्भाचा माजी कर्णधार फैज फैजलची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। फैज फैजलच्या कर्णधार पदामध्ये विदर्भ क्रिकेट संघानं 2017 आणि 2018चं रणजी करंडक जिंकला होता। फैजच्या विदर्भासाठी 108 सामन्यांमध्ये 7,693 धावा। नाशिकच्या लासलगाव मधील कांद्यावरील निर्यात बंदी हटवताच दरामध्ये तेजी। कांद्याच्या दरामध्ये 661 रुपयांची तेजी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 वाहनांतून कांद्यांची आवक। परभणीच्या तरोडामध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनात खवले बंधूंचं आमरण उपोषण सुरूच। सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी। साताऱ्यातील पाचगणीच्या खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टमध्ये पोलिसांची कारवाई। 10 ते 12 बारबालांसह एकूण 35 जणांवर पोलिसांची धडक कारवाई। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुरिअर सर्व्हिसची 60 लाखांची रोख असलेली बॅग पळवणाऱ्याला अटक। सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलिसांची कारवाई। भुसावळ तालुक्याच्या उरण गावातील ग्रामस्थांची रस्त्यासाठी पदयात्रा। गावाचा रस्ता लवकर व्हावा यासाठी मारुतीरायाकडे साकडं। बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्दमधील शहीद जवान राकेश काकुळते यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी।